कधी असं जाणवलंय का? म्हणजे खूप वेळ काही खाल्लं नाही, प्रचंड भूक लागली, की अचानक आपली भयंकर चिडचिड व्हायला लागते. हो ना. अगदी साध्या साध्या गोष्टींवरून आपण लगेच रागावतो. अगदी तेच. आजच्या भाषेत आपण याला हँग्री असं म्हणतो. म्हणजे हंगर आणि अँग्री यांचं एकत्रीकरण. आपण सगळेच कधी ना कधी या अवस्थेतून गेलो आहोतच. हो, साहजिकच आहे ते. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की केवळ पोट रिकामं असल्यामुळे आपल्या स्वभावात इतका टोकाचा बदल का होतो. म्हणजे एका शारीरिक गरजेचा थेट आपल्या मनावर, आपल्या वागण्यावर असा कसा परिणाम होऊ शकतो. हा एक खूपच रंजक प्रश्न आहे. आणि याच प्रश्नातून आजच्या या डीप डाईव्हची सुरुवात होते. स्वागत आहे सर्वांचं. आज आपण एका अशा विषयाचा वेध घेणार आहोत ज्याने मानवी स्वभावाकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकला. म्हणजे आपण व्यक्तिमत्वाचे जैविक सिद्धांत किंवा ज्याला बायोलॉजिकल थिअरीज ऑफ पर्सनॅलिटी म्हणतात त्यावर बोलणार आहोत. बरोबर. आणि विशेषतः आपण प्राचीन ग्रीक काळातील एक अत्यंत गाजलेला विचार उलगडून बघणार आहोत, ज्याला द्रव उपपत्ती किंवा ह्युमर थेअरी असं म्हटलं जातं. हम्म. या विषयाची खोली खरोखरच अफाट आहे. जेव्हा आपण आपल्या अभ्यासाच्या टिपण्यांमधून आणि विविध स्रोतांमधून या सिद्धांताचा वागोवा घेतो, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे हा विचार काही आजचा नाहीये. म्हणजे किती जुना आहे हा विचार? इसवी सन पूर्व 460च्या आसपास हिप्पोक्रेटस या ग्रीक वैद्याने हा विचार मांडला होता. आता विचार करा, त्या काळात आजच्यासारखे MRI स्कॅन्स नव्हते. बापरे, काहीच नव्हतं तेव्हा. रक्त तपासणीच्या लॅब वगैरे तर सोडाच. हो ना. तरीही त्यांनी शरीर आणि मन यांच्यातील हा जो गुंतागुंतीचा संबंध आहे ना, तो अत्यंत अचूक ओळखला. क्या बात आहे. आजच्या आपल्या या विश्लेषणाचे मुख्य ध्येय हेच आहे की 2500 वर्षांपूर्वी मांडलेला हा साधा वाटणारा विचार आजच्या आधुनिक मानसशास्त्राचा आणि न्यूरोसायन्सचा भक्कम पाया कसा ठरला हे आपण समजून घेणार आहोत. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया. हे समजून घेण्यासाठी आपण मानवी अस्तित्वाची दोन मोठी वर्तुळे डोळ्यांसमोर आणूया. कल्पना करा, एका बाजूला आपलं शरीर आणि त्याची सर्व शारीरिक वैशिष्ट्ये आहेत. बरोबर. आणि दुसऱ्या बाजूला आपलं मन किंवा आपलं व्यक्तिमत्व आहे, ज्यामध्ये आपले विचार, भावना, स्वभाव सगळंच येतं. शेकडो वर्षे माणसाला वाटत होतं की ही दोन वर्तुळे पूर्णपणे वेगळी आहेत. हो, त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही असाच समज होता. अगदी. पण जैविक सिद्धांत या दोन्ही वर्तुळांच्या बरोबर मध्यभागी, जिथे ती एकमेकांत मिसळतात तिथे उभा आहे. हा सिद्धांत ठामपणे सांगतो की आपली शरीररचना आणि शरीरातील रसायनेच आपले व्यक्तिमत्व ठरवत असतात. आणि यात हिपोक्रेटस, क्रेचमर, शेल्डन अशा अनेक अभ्यासकांचा उल्लेख स्रोतांमध्ये येतो. हो, म्हणजे हे अगदी असं आहे की एखाद्या गाडीच्या इंजिनच्या प्रकारावरून ती गाडी शांत चालणार आहे की हट्टी किंवा रफ चालणार आहे हे ठरवणं. जसं इंजिन तशी गाडी, जसं शरीर तसा स्वभाव. हं, हे उदाहरण खूप छान आहे. पण यातली सर्वात रंजक आणि महत्वाची गोष्ट काय माहितीये? हा बदल किती क्रांतिकारी होता हे समजण्यासाठी आपल्याला त्या प्राचीन काळात जावं लागेल. अच्छा, म्हणजे इसवी सन पूर्व 460च्या काळात. हो, तेव्हा लोकांची समजूत काय होती? जर एखादा माणूस खूप रागीट असेल किंवा तो काही विचित्र वागत असेल, तर त्याला एखादा शाप मिळाला आहे. किंवा त्याला भूताने पछाडलं आहे असं मानलं जायचं. बरोबर? अगदी बरोबर. आजारांना किंवा मानसिक स्थितीला थेट दैवी कोप किंवा ग्रहताऱ्यांचा खेळ मांडण्याची ती वेळ होती. अशा अंधश्रद्धेच्या काळात वैद्यकशास्त्राचे जनक मानले जाणारे हिपोक्रेट्स उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं की नाही, अरेच्चा, यामागे कोणतंही भूत किंवा शाप नाही, तर यामागे तुमच्या स्वतःच्या शरीरातील रसायनं आणि द्रव पदार्थ आहेत. म्हणजे त्यांनी थेट बायोलॉजीला जोडलं. हो, माणसाच्या शरीरातील 4 विशिष्ट द्रवांवर, ज्यांना ह्युमर्स म्हटलं गेलं, त्यांच्या संतुलनावर माणसाचा स्वभाव अवलंबून असतो हे त्यांनी ठामपणे मांडलं. हे ऐकायला एकदम भारी वाटतंय. पण हे शरीरात नक्की कसं काम करतं हे समजण्यासाठी आपण एका साध्या उदाहरणाचा विचार करूया. आपल्या स्वयंपाकघरातील मसाल्यांच्या डब्याचं उदाहरण घेऊ. हां, सांगा. कोणत्याही आमटीत किंवा भाजीत प्रामुख्याने 4 चवींचे घटक असतात: मीठ, तिखट, गोड आणि आंबट. जर हे चारही घटक योग्य प्रमाणात मिसळले तर ती भाजी अत्यंत चविष्ट आणि संतुलित बनते. हो, अगदी टेस्टी होते. पण समजा त्यात तिखट प्रमाणापेक्षा जास्त पडलं तर ती भाजी एकदम आक्रमक आणि झणझणीत होते, किंवा पाणी जास्त पडलं तर मिळमिळीत होते. शरीरातील या 4 द्रवांचंही असंच काहीसं आहे ना? तंतोतंत. याच मसाल्यांच्या प्रमाणासारखी शरीरातील द्रवांची अवस्था आहे.
आपल्या स्रोतांमध्ये हे संतुलन समजून सांगण्यासाठी तराजूचा एक अत्यंत चपखल विचार मांडला आहे. तराजू म्हणजे वजन काटा? हो, शरीरातील या द्रवांची स्थिती एका तराजूसारखी असते. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात हे चारही द्रव अगदी समान पातळीवर संतुलित अवस्थेत असतील तर तो तराजू एकदम सरळ राहतो. अच्छा, म्हणजे ती व्यक्ती निरोगी असते. अगदी. ती व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे निरोगी आणि संतुलित असते. पण जसजसे या तराजूच्या एका पारड्यात एखादा द्रव वाढू लागतो आणि इतर द्रव कमी होतात, तसतसा तो तराजू एका बाजूला झुकतो. आणि मग स्वभाव बदलतो. होय. हा जो झुकलेला तराजू आहे, हे जे असंतुलन आहे, तिथूनच माणसाच्या स्वभावातील वेगळेपण किंवा व्यक्तिमत्वाचे विविध प्रकार जन्माला येतात. पण एक मिनिट, हे सगळं ऐकायला खूप आदर्श वाटतंय. मला सांगा, जिवंत माणसाच्या शरीरात हे सगळं असं अगदी परफेक्ट संतुलित असणं शक्य आहे का? नाही. की आपण सगळेच कोणत्या ना कोणत्या असंतुलनाचे शिकार आहोत? म्हणजे कुणाचा तरी तराजू थोडा तरी झुकलेला असणारच ना. म्हणूनच तर प्रत्येकाचा स्वभाव एकमेकाहून इतका वेगळा असतो. हाच तर या सिद्धांताचा गाभा आहे. जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर निसर्गात परफेक्ट बॅलन्स किंवा परिपूर्ण संतुलन ही एक अतिशय दुर्मिळ आणि केवळ आदर्श स्थिती असते. म्हणजे प्रॅक्टिकली तसं होत नाही. नाही, निसर्गाला मुळातच विविधता आवडते. जर जगातल्या सर्व माणसांच्या शरीरातील द्रव अगदी मोजून मापून समान असते तर आपण सगळे रोबोटसारखे एकाच साच्यातून निघाल्यासारखे वागलो असतो. हा, सगळ्यांचे विचार सारखे, प्रतिक्रिया सारख्या. खूपच कंटाळवाणं झालं असतं ते. हो ना. शरीरातील हे नैसर्गिक असंतुलनच आपल्याला माणूस बनवतं आणि मानवी स्वभावात इतके प्रचंड वैविध्य निर्माण करतं. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक बनतो. या वैविध्यातच खऱ्या अर्थाने रंग भरले जातात. मग आता वेळ आली आहे ती या 4 गूढ द्रवांबद्दल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या स्वभावांबद्दल सविस्तर जाणून घेण्याची. नक्कीच. आपण जेव्हा या 4 प्रकारांची चर्चा करू तेव्हा आपण स्वतः किंवा आपले मित्रमैत्रिणी यात कुठे बसतात याचा विचार करणं श्रोत्यांसाठी नक्कीच गमतीशीर ठरेल. प्रत्येकाला आपला स्वभाव कुठे मॅच होतोय हे शोधायला आवडेल. तर हिप्पोक्रेटसने हे 4 द्रव सांगितले, पण पुढे गॅलन नावाच्या अभ्यासकाने याला अधिक स्पष्ट करत शारीरिक स्रावांवर आधारित उपगम किंवा ह्युमरल थिअरी ऑफ पर्सनॅलिटी म्हणून याचं वर्गीकरण केलं. बरोबर. आणि त्याला थेट माणसाच्या वागण्याशी जोडलं. यातला पहिला आणि अत्यंत महत्वाचा द्रव आहे रक्त किंवा ब्लड. रक्ताचा थेट संबंध हृदय आणि शरीरातील रक्ताभिसरण संस्थेशी जोडलेला आहे. प्राचीन विचारवंतांच्या मते रक्त हे उष्ण आणि ओलसर म्हणजे हॉट आणि वेट असतं. जे जिवंतपणाचं लक्षण आहे, बरोबर? अगदी. ज्या व्यक्तींच्या शरीरात या द्रवाचं प्रमाण अधिक असतं त्यातून जो स्वभाव तयार होतो त्याला सॅंग्विन असं म्हणतात. सॅंग्विन म्हणजे हे लोक कसे असतात? ही लोक म्हणजे ऊर्जेचा धबधबा असतात. ते कायम आनंदी, हसमुख, समाजशील, अत्यंत उत्साही आणि मैत्रीपूर्ण असतात. एखाद्या खोलीत ते आले की सगळं वातावरण कसं प्रफुल्लित होतं. अच्छा, म्हणजे आपण अशा एखाद्या तरी माणसाला ओळखतोच जो कुठल्याही कार्यक्रमाची किंवा पार्टीची जान असतो आणि ज्याला सतत लोकांशी बोलायला आवडतं. हो, तेच सॅंग्विन लूक. हे तर झालं उत्साहाचं. पण जर रक्तामुळे माणूस इतका उत्साही आणि हवाहवासा वाटतो तर मग अशीही काही लोक असतात ना जी अगदीच संथ, एका कोपऱ्यात शांत बसून राहणारी असतात. त्यांना कसलीच घाई नसते. मग त्यांच्यात नेमकं कोणतं रसायन जास्त असतं? अशा लोकांमध्ये कफ किंवा फ्लेग्म या द्रवाचं प्रमाण जास्त असतं. या द्रवाचा संबंध मेंदू आणि फुफ्फुसांशी लावला गेला आहे. कफाचा मूळ गुणधर्म थंड आणि संथ म्हणजे कोल्ड आणि वेट मानला गेला आहे. बरं. यातून जो स्वभाव बनतो त्याला फ्लेग्मॅटिक असे म्हटले जाते. हे लोक सॅंग्विनच्या अगदी उलट असतात. त्यांच्यात ती उसळती ऊर्जा नसते, पण त्यांच्याकडे एक वेगळीच ताकद असते. ती म्हणजे अथांग शांतता. म्हणजे ते अजिबात पॅनिक होत नाहीत? अजिबात नाही. ते अतिशय संयमी, स्थिर आणि स्थिरचित्त असतात. जगात काहीही उलथापालट झाली तरी हे लोक घाबरून जात नाहीत किंवा घाई गडबड करत नाहीत. पण स्रोतात नमूद केल्याप्रमाणे या अतिशांततेमुळे ते अनेकदा थोडेसे आळशी किंवा सुस्तही असू शकतात ना? हो, तो एक भाग आहेच. त्यांना प्रत्येक गोष्ट अतिशय सावकाश करायला आवडते. म्हणजे जर एखादं संकट आलं तर सॅंग्विन माणूस प्रचंड उत्साहाने पुढे धावेल आणि फ्लेग्मॅटिक माणूस अत्यंत शांतपणे विचार करत बसेल. अगदी बरोबर ओळखल्यात. पण संकटात जो माणूस रागाने लाल होऊन हातातली वस्तू फेकून मारतो आणि आक्रमक होतो त्याच्यात काय बिघाड असतो?
तिथे कोणतं रसायन काम करतं? हा तिथे उफाळून येतं ते पिवळे पित्त किंवा ज्याला येल्लो बाईल म्हणतात. या द्रवाचा संबंध शरीरातील यकृत म्हणजेच लिव्हर या अवयवाशी जोडला गेलाय. अच्छा, लिव्हर. हो, यकृत हे उष्णतेचं आणि प्रखरतेचं केंद्र मानलं गेलंय. ज्यांच्यात पिवळे पित्त जास्त असते त्यांचा स्वभाव कॉलरिक प्रकारचा होतो. या व्यक्तींची वैशिष्ट्ये अत्यंत तीव्र असतात. म्हणजे रागीट वगैरे? हो, ते रागीट, चिडखोर, अधीर आणि प्रचंड हट्टी असतात. त्यांना कोणाचे ऐकून घ्यायला आवडत नाही आणि त्यांना हवं तसंच सगळं झालं पाहिजे असा त्यांचा अट्टहास असतो. पण इथे खूप महत्वाची बाजू श्रोत्यांमध्ये मांडली आहे. आपण रागीट किंवा हट्टी म्हणालो की ते ऐकायला खूप नकारात्मक वाटतं. पण याच कोलेरिक लोकांमध्ये उत्तम नेतृत्व गुण म्हणजेच लीडरशिप क्वालिटीज असतात. एखाद्या कंपनीचा CEO किंवा युद्धावर जाणारा सेनापती विचार करा. जर तो खूप शांत आणि मेळमिळीत असेल तर तो कठोर निर्णय घेऊ शकणार नाही. तिथे असा आक्रमक, स्वतःच्या मतावर ठाम असणारा आणि अत्यंत हट्टी माणूसच पुढे जाऊन मोठा नेता बनू शकतो. एखाद्या ध्येयाचा पाठलाग करताना हा आक्रमक स्वभाव खूप फायद्याचा ठरतो. अगदी 100% बरोबर. आणि यातला आणखी गमतीशीर भाग सांगते. आता आपण वळणार आहोत शेवटच्या आणि चौथ्या द्रवाकडे, जे अत्यंत गूढ आणि रंजक आहे. कुठला द्रव? ते म्हणजे काळे पित्त किंवा ब्लॅक बाईल. याचा संबंध प्लीहा म्हणजेच स्प्लीन या अवयवाशी जोडला गेला आहे. बरं. ज्या व्यक्तींमध्ये काळे पित्त अधिक असते त्यांचा स्वभाव मेलॅन्कॉलिक प्रकारचा होतो. आणि इथे एक अतिशय रंजक गोष्ट सांगायलाच हवी, ज्यातून या शब्दाचा मूळ अर्थ स्पष्ट होतो. काय अर्थ आहे? ग्रीक भाषेत मेलान म्हणजे काळा आणि कोले म्हणजे पित्त किंवा द्रव. ह्या दोन शब्दांतूनच आज इंग्रजीतला मेलन्कली म्हणजे प्रचंड दुःख हा शब्द तयार झाला आहे. बापरे. म्हणजे आज आपण जो मेलन्कली शब्द वापरतो त्याचा थेट संबंध 2500 वर्षांपूर्वीच्या या काळ्या पित्ताशी आहे. हो ना. हे खरोखरच अवाक करणार आहे. या शब्दाच्या उत्पत्तीतूनच आपल्याला त्या स्वभावाची अचूक कल्पना येते. स्रोतानुसार ही लोकं अनेकदा दुःखी, निराशावादी आणि अतिशय गंभीर असतात. जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन नेहमी थोडा अंधारलेला असतो. पण हा अंधार केवळ नकारात्मक नसतो ना? नाही, अजिबात नाही. ह्या मेलन्कॉलिक स्वभावाचे एक अतिशय सुंदर आणि जमेचं वैशिष्ट्यही आहे. ते केवळ दुःखी नसतात, तर ते अतिशय संवेदनशील आणि सर्जनशील म्हणजे क्रिएटिव्ह असतात. अच्छा. जगाच्या वरवरच्या गोष्टींपेक्षा ते आतल्या भावनांचा खूप सखोल विचार करतात. याचं एक उत्तम व्यावहारिक उदाहरण म्हणजे आपले महान कवी, लेखक, चित्रकार किंवा संगीतकार. अगदी. आपण अनेकदा पाहतो की हे कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप एकाकी, गंभीर आणि दुःखी असतात. पण त्यांच्या त्या सखोल दुःखातून, त्या वैयक्तिक संकटांतूनच अत्यंत अजरामर आणि महान कलाकृती जन्माला येतात. हो, त्यांच्या कलेत ती खोली असते. जर ते कायम आनंदी म्हणजेच सॅंग्वेन असते तर त्यांनी कदाचित ती वेदना आणि ती कला जगासमोर मांडलीच नसती. त्यांच्यातली ती सर्जनशीलता त्या काळ्या पित्ताचीच देणगी असते असं म्हणता येईल. खरंय. या सर्व चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की प्रत्येक स्वभावाची जशी एक कच्ची बाजू आहे तशीच एक अत्यंत सशक्त आणि सकारात्मक बाजूही आहे. म्हणूनच आपण कोणालाही पूर्णपणे चांगले किंवा पूर्णपणे वाईट असे लेबल लावू शकत नाही. ते फक्त वेगवेगळे स्वभाव प्रकार आहेत जे निसर्गाने शरीरातील रसायनांच्या वेगवेगळ्या प्रमाणातून तयार केले आहेत. हे सगळं ऐकायला एखाद्या जुन्या आणि रंजक कथेसारखं वाटतं. पण मग आजच्या 21व्या शतकात जेव्हा आपल्याकडे एवढी प्रगत वैद्यकीय उपकरणे आहेत तेव्हा या सिद्धांताचं काय स्थान आहे? म्हणजे वैद्यकीय गोष्ट विचारतारे? हो, म्हणजे आज जर मला खूप राड येत असेल तर कोणताही डॉक्टर माझी तपासणी करून तुमच्या यकृतात पिंगळे पित्त वाढले आहे असं सांगत नाही. आधुनिक वैद्यशास्त्राने हे 4 द्रव जसेच्या तसे नाकारले आहेत. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय निघतो? आपण आज यावर एवढी सखोल चर्चा का करत आहोत? हा एक अत्यंत रास्त आणि महत्वाचा प्रश्न आहे. यावरून एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे ह्याचा मानसशास्त्रीय वारसा. म्हणजे कसं? आधुनिक विज्ञानात 4 द्रवांचा हा विचार जरी वैद्यकीयदृष्ट्या कालबाह्य ठरला असला तरी मानसशास्त्राच्या इतिहासात या सिद्धांताला सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावं लागेल. असं का?
कारण या सिद्धांताने मानवाच्या विचार प्रक्रियेत एक प्रचंड मोठी वैचारिक झेप घेतली. हिप्पोक्रेटसने पहिल्यांदाच जगाला ओरडून सांगितलं की माणसाचे मानसिक आजार किंवा त्याचा विचित्र स्वभाव हा कोणत्याही भूताखेतांमुळे नाही, तर त्याच्या स्वतःच्या शरीरातील बदलांमुळे होतो. अगदी शरीर आणि मन यांचा एकमेकांशी थेट संबंध आहे आणि शारीरिक जैविक घटकांचा व्यक्तिमत्वावर थेट परिणाम होतो, हा अत्यंत क्रांतिकारी विचार त्यांनी रुजवला. हा शरीर-मन संबंध प्रस्थापित करणारा इतिहासातला पहिला नोंदवलेला पुरावा आहे. म्हणजे आज आपण मोठ्या अभिमानाने जे न्यूरोसायन्स किंवा सायकोबायोलॉजीबद्दल बोलतो, आपण मेंदूतील डोपामाइन, सेरोटोनिन, ॲड्रेनालिन या रसायनांच्या मूडवर कसा परिणाम होतो याच्या चर्चा करतो. हो, या सगळ्याची मूळ संकल्पना 2500 वर्षांपूर्वीच या 4 द्रवांच्या रूपात मांडली गेली होती. रसायनं बदलली, त्यांची नावं बदलली, पण शरीरातील रसायने स्वभाव ठरवतात हा मूळ विचार तोच राहिला. आणि म्हणूनच हा सिद्धांत इतका महत्वाचा आहे. या संपूर्ण सखोल चर्चेचा सारांश काढायचा झाला तर इसवी सन पूर्व 460 मधील हिप्पोक्रेटसची दृष्टी, त्यांनी सांगितलेले रक्त, पिवळे पित्त, कफ आणि काळे पित्त हे शरीरातील 4 द्रव, त्यातून गॅलनने मांडलेले सॅंग्विन, कॉलरिक, फ्लेग्मॅटिक आणि मेलनकॉलिक असे व्यक्तिमत्वाचे प्रकार. आणि यातून उलगडणारं शरीर आणि मनाचा अतूट दुवा, हे सगळं आजच्या आधुनिक मानसशास्त्राचा आणि व्यक्तिमत्व सिद्धांताचा सर्वात भक्कम पाया आहे. अगदी खरंय. आणि या शरीर-मन संबंधाचा प्रत्यय आपण आजही आपल्या रोजच्या जगण्यात घेतोच. आपण सुरुवातीला हँग्री असण्याचं उदाहरण पाहिलं. शरीराला ऊर्जा मिळाली नाही की मन चिडचिडे होते. हो ना. जेव्हा आपण शारीरिकदृष्ट्या खूप थकून जातो, सलग 2 रात्री झोप पूर्ण झाली नाही की दुसऱ्या दिवशी आपला स्वभाव अचानक बदलतो. आपण उदास होतो किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून भडकतो. हे आपल्या सगळ्यांसोबत होतं. ही काय आहे? ही सुद्धा एका अर्थाने आपल्या शरीरातील जीवशास्त्राचीच म्हणजे बायोलॉजीची आपल्या मनावर होणारी थेट प्रतिक्रिया असते ना. शरीर थकलं की मनही थकतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर दिसतो. याहून अधिक स्पष्ट उदाहरण असूच शकत नाही. शरीरातील रसायनं आणि मानवी मन हे 2 वेगळे घटक नसून ते एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तर आजच्या या अत्यंत माहितीपूर्ण आणि रंजक चर्चेच्या शेवटी जाता जाता एक विचार करायला लावणारा मुद्दा मी इथे सोडून जातो. सांगा. प्राचीन ग्रीक लोकांनी माणसाचा स्वभाव शरीरातील 4 द्रवांवरून ठरवला होता. आज आपल्याला तो विचार थोडासा गमतीशीर वाटतो. आज आपण तोच मानवी स्वभाव आपले DNA, जेनेटिक्स, हॉर्मोन्स आणि आधुनिक वैद्यकीय चाचण्यांवरून समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. पण जरा भविष्यात डोकावून पहा. आजपासून 2000 वर्षांनंतरचे लोक आपल्या आजच्या या आधुनिक विज्ञानाकडे पाहून काय म्हणतील? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कदाचित आपण आज ज्या DNA आणि रसायनांचा इतका अभिमान बाळगतो आहोत ते त्यांनाही एखाद्या प्राचीन आणि गमतीशीर कथेसारखेच वाटतील का? शक्य आहे. विज्ञानाची प्रगतीच तशी असते. याच चक्रावून टाकणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. नवीन गोष्टी वाचत रहा, नेहमीपेक्षा वेगळा विचार करत रहा आणि हो, स्वतःच्या शरीरातील आणि स्वभावातील ते अनोखं संतुलन शोधत रहा. पुन्हा भेटूया पुढच्या डीप डाईव्हमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.